नमस्कार रसिकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हियन स्टोरी टेलर. आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे. सादर करत आहे एक थरारक भयकथा. आणि या भयकथेचं नाव आहे ती कोण होती. चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. डांबरी सडक एखाद्या काळ्या सापासारखी निमूटपणे जंगलातून पुढे सरकत होती. आजूबाजूला घनदाट झाडी, पण पानांची सळसळ नाही की रातकिड्यांचा किरकिराट नाही. सगळं काही अस्वाभाविकरित्या शांत, इतकं शांत की स्वतःच्या श्वासाचा आवाज कानावर पडावा. सुजितने बाईकच्या हेडलाईटचा अप्पर डिप्पर केला. प्रकाशाचा एक पिवळसर पट्टा समोरच्या अंधाराला चिरत पुढे जात होता. लग्नाचा कार्यक्रम आटोपून तो निघाला होता. निघताना थोडा उशीर झाला. अंगात थकवा होता, डोळ्यात झोप होती, पण तो पूर्णपणे शुद्धीत होता. लग्नात दारूची पार्टी होऊनही त्याने दारूचा एक थेंबही घेतला नव्हता. त्याला फक्त लवकरात लवकर घरी पोहोचून अंथरुणावर पाठ टेकवायची होती. रस्ता ओळखीचा होता. कित्येकदा त्याने याच रस्त्यावरून प्रवास केला होता. पण आजची रात्र वेगळी ठरणार होती. हवेत एक विचित्र जडपणा होता. जणू काही ती हवा श्वास घेण्यासाठी नाही, तर गळा दाबण्यासाठी तिथे साचून राहिली होती. सुजितने बाईकचा वेग 50-60च्या दरम्यान ठेवला होता. इंजिनचा एकसुरी आवाज त्या नीरव शांततेत घुमत होता. डावीकडे आणि उजवीकडे पसरलेली झाडं हेडलाईटच्या प्रकाशात क्षणभर चमकत आणि मागे अंधारात गडप होत. साधारण 15 मिनिटांचा प्रवास झाला असेल. समोरच्या वळणावर सुजितचे लक्ष गेले. रस्त्याच्या अगदी कडेला, जिथे डांबराचा काळा रंग संपून माती सुरू होते, म्हणजे साईड पट्टी, तिथे कोणीतरी उभं होतं. सुजितने डोळे बारीक केले. बाईक जवळ गेली तसं स्पष्ट झालं. एक बाई, ती पाठमोरी उभी होती. अंगावर पांढरट मळकट रंगाची साडी, केस मोकळे सोडलेले, जे पाठीवर कमरेपर्यंत विस्कटलेले होते. तिची उभी राहण्याची पद्धत विचित्र होती. एकदम ताठ, जणू एखादा पुतळाच असावा. हालचाल मात्र शून्य. सुजितच्या मनात पहिला विचार आला, इतक्या रात्री ही बाई इथे का उभी असावी? गावाकडचा रस्ता होता. कदाचित कोणाची वाट बघत असेल किंवा कोणाशी भांडून रुसून बाहेर आली असावी. सुजितने बाईकचा वेग किंचित कमी केला. माणुसकी म्हणून विचारावं का? काही मदत हवी असेल तर? पण बाईक तिच्याजवळ पोहोचताच त्याच्या शरीरातून एक थंड लहर सळसळत गेली. काहीतरी चुकीचं होतं. तिचे पाय, साडीच्या खालून तिचे पाय जमिनीला टेकलेले दिसत नव्हते. किंवा कदाचित त्याला ते दिसले नसतील, पण तिची ती शांतता अंगावर येणारी होती. ती वळली नाही. गाडीचा आवाज ऐकून किंचितही हलली नाही. सुजितच्या अंतर्मनाने धोक्याची घंटा वाजवली. नको, इथे थांबायला नको. त्याने रेस दिली आणि न थांबता पुढे निघून गेला. आरशात बघायचं धाडस त्याला झालं नाही. तो फक्त पुढे बघत राहिला. वेडी असेल, त्याने स्वतःला समजावलं. हृदयाचे ठोके वाढले होते, पण त्याने दुर्लक्ष केलं. पुढची 5 मिनिटे तो फक्त रस्त्यावर लक्ष केंद्रित करून होता. मघाचा प्रसंग विसरण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. रस्ता आता सरळ होता. दुतर्फा असलेली झाडं आता अधिक दाट वाटत होती. अचानक
सुजितच्या हाताची पकड हँडलवर घट्ट झाली. समोर साधारण 100 मीटर अंतरावर रस्त्याच्या त्याच कडेला पुन्हा तीच आकृती उभी होती. रस्त्याच्या त्याच कडेला पुन्हा तीच आकृती उभी होती. बापरे, सुजितच्या घशाला कोरडच पडली. हे कसं शक्य आहे? तो वेगाने आला होता. त्याला ओव्हरटेक करून कोणतीही गाडी पुढे गेली नव्हती. मग ती बाई, तीच साडी, तेच विस्कटलेले केस, इतक्या लवकर त्याच्या पुढे कशी पोहोचली? यावेळी ती थोडी वेगळी उभी होती. पाठमोरीच, पण कमरेतून किंचित पुढे झोकलेली, जसे काही ती जमिनीवर काहीतरी शोधते किंवा ती शिकारीची तयारी करते. सुजितच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. मघाशी वाटलेली वेडीबाई ही थिअरी आता मेंदूने नाकारली होती. हे सामान्य नाही, हे माणसाचं काम नाही. त्याच्या उजव्या हाताने आपोआप ॲक्सिलेटर पिळला. बाईकचा वेग 60 वरून 80 वर गेला. इंजिनचा आवाज वाढला, पण सुजितच्या कानात फक्त रक्ताच्या प्रवाहाचा धडधड असा आवाज येत होता. ती बाई आता जवळ आली होती. यावेळी सुजितने तिच्याकडे न बघण्याचा प्रयत्न केला. पण माणूस नावाचा प्राणी खूप वाईट. ज्या गोष्टी करायला नको त्याच करतो. गाडी पास होताना त्याला एक क्षण वाटलं की ती झुकलेली बाई मान न वळवता फक्त डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्यालाच बघत होती. चेहरा केसांनी झाकलेला, पण त्यातून जाणवणारी नजर थंड, निर्जीव आणि भयानक होती. आणि सर्वात महत्वाचे, ती विचित्रपणे गुरगुरत होती. तो आवाज त्याच्या कानावर आदळला आणि मागे पडला. तो सुसाट वेगाने पुढे गेला. त्याच्या अंगावर काटा आला होता. आता भीती सुजितच्या मनाचा ताबा घेत होती. हातपाय थरथरत होते. रस्ता का संपत नाहीये? अजून किती वेळ लागणार? त्याला खात्री करायची होती की मागे काहीही नाही. भीतीने माणसाला जी गोष्ट नको असते तीच करायला भाग पाडलं. मान न फिरवता त्याने बाईकच्या आरशात पाहिलं. आरशात फक्त मागे जाणारा रस्ता आणि काळोख दिसायला हवा होता. पण आरशात जे दिसलं त्याने सुजितच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती आता रस्त्याच्या कडेला नव्हती. ती रस्त्याच्या बरोबर मधोमध उभी दिसायची, अगदी ठराविक अंतरावर. म्हणजे गाडी धावते, पण ती विचित्र बाई तरीही तितक्याच अंतरावर त्याला आरशात दिसते. त्यात ती त्याच्याकडे बघत होती. यावेळी ती समोरून दिसत होती, पण अंतर जास्त असल्यामुळे चेहरा स्पष्ट नव्हता. फक्त एक पांढरा पट्टा आणि काळे केस. प्रत्यक्ष डोळ्यांनी खात्री करण्यासाठी सुजितने भीतीपोटी मान वळून मागे पाहिलं, पण रस्ता रिकामा होता. मागे कोणीही नव्हतं. फक्त डांबरी सडक आणि अंधार. तो पुन्हा समोर वळला आणि आरशात बघितलं. आरसाही रिकामाच होता. भास, हा फक्त भास आहे. झोपणं झाल्यामुळे हे असं होतंय. सुजित स्वतःशीच पुटपुटला, पण त्याचा आवाज त्यालाच परका वाटला. त्याचा मेंदू त्याला सांगत होता की तो शुद्धीत आहे, हे भास नाहीत. आता मात्र सुजितला पळायचं होतं. या रस्त्यावरून, या काळोखातून त्याला सुटका हवी होती. त्याने बाईकला पूर्ण वेग दिला. मीटर काटा 90च्या पुढे झुकला. वारा वेगाने हेल्मेटवर आदळत होता, पण नियतीचा खेळ वेगळाच होता. अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता बाईकचं इंजिन बंद पडलं. कोणताही आवाज नाही, फटफट असा मिसफायर नाही, फक्त शांतता. पण सुदैवाने
हेडलाईट चालू होता. गाडीचा वेग मंदावला. सुजितने गिअर टाकून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. सेल्फ स्टार्ट बटन दाबलं, पण गाडी चालू झाली नाही. गाडी थांबली अगदी सुनसान जागेवर. आजूबाजूला घनदाट जंगल आणि अंगावर येणारा काळा कुट्ट अंधार. उरला होता तो फक्त हेडलाईटचा पिवळा प्रकाश आणि सुजितचा धापा टाकणारा श्वास. त्याने पुन्हा एकदा किक मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्याची नजर समोर गेली आणि त्याची हालचाल गोठली. समोर हेडलाईटच्या प्रकाशाच्या शेवटच्या टोकावर ती उभी होती. हो, तीच विचित्र बाई, रस्त्याच्या अगदी मधोमध. ती सुजितच्या दिशेने तोंड करून उभी होती. तिचे केस चेहऱ्यावर आले होते, त्यामुळे चेहरा अजूनही दिसत नव्हता. तिचे हात शरीराला लागून सरळ खाली होते. पांढऱ्या साडीचा पदर वाऱ्याशिवाय हल्ल्यासारखा वाटत होता. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिची मान. तिची मान उजव्या खांद्यावर अस्वाभाविक कोनात लटकलेली होती, जसं काही हाड मोडले आणि मान लोंबकळते. सुजितला ओरडावंसं वाटलं, पण आवाज कंठातच अडकला. हातापायाची ताकद निघून गेली होती. तो गाडीवरून उतरूही शकत नव्हता आणि गाडी वळवूही शकत नव्हता. तो फक्त बघत राहिला आणि मग ती पुढे सरकली. ती चालली नव्हती. तिने पाऊल उचललं नाही. तिचे खांदेही हलले नाहीत. ती हवेत तरंगल्यासारखी सरकत जमिनीवर डोकं घासल्याचा आवाज यावा तसा एक अतिशय सूक्ष्म पण भेसूर आवाज वातावरणात घुमला. किंवा कदाचित तो सुजितच्या मेंदूतला आवाज होता. 10 मीटर, 8 मीटर, 5 मीटर. ती जवळ येत होती, हळूहळू, संथपणे, कोणत्याही घाईशिवाय. जणू तिला माहीत होतं की शिकार कुठेही पळून जाऊ शकत नाही. तिची मान अजूनही तशीच मोडलेली होती. केसांच्या जाळीतून आता सुजितला काहीतरी चमकताना दिसत होतं. डोळे की रिकाम्या खोबण्या. सुजितने डोळे घट्ट मिटून घेतले. देवा, देवा वाचव, तो मनातल्या मनात ओरडत होता. त्याचे संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. थंडी असूनही त्याला उकाडा होत होता, पण मात्र समोरून त्याला थंड लहरीची जाणीव होत होती. एखाद्या फ्रीजचा दरवाजा उघडावा तशी एक मृत, कुबट आणि थंड हवा त्याच्या तोंडावर आदळत होती. ती आता अगदी समोर होती, कदाचित गाडीच्या हँडलचा स्पर्श करण्या इतपत जवळ. सुजितला वाटलं, आता शेवट आहे. आता ती हात पुढे करेल, आता ती स्पर्श करेल. त्या भयान शांततेत त्याला एक आवाज ऐकू आला. तो आवाज तिच्या तोंडातून येत होता. एक विचित्र घरघराट. सुजितने थरथरत्या पापण्या उघडल्या. ती बाईकच्या मडगाडला लागून उभी होती. केस आता थोडे बाजूला झाले होते. चेहरा नव्हताच. तिथे फक्त मांसाचा एक सपाट गोळा होता. नाक नाही, ओठ नाही, फक्त सपाट फिकट त्वचा. पण डोळे मात्र चमकत होते, पारा चमकल्यासारखे. आता त्या सपाट चेहऱ्यावर हळूहळू एक चीर पडायला सुरुवात झाली. जिथे तोंड असायला हवं होतं त्या जागी एक चीर रुंदावत होती. एक अमानवी हसू तयार करण्यासाठी, किंवा त्याला गिळायलाच कदाचित. सुजितचा जीव कंठाशी आला. आता आपला शेवट इथेच होणार. पण इतक्यात मागून एका मोठ्या ट्रकचा कर्कश हॉर्न वाजला. त्या आवाजाने ती भयान शांतता काचेसारखी तडकून फुटली. पाठोपाठ ट्रकचे प्रखर हेडलाईट सुजितच्या त्या बाईकच्या आजूबाजूला पसरले. तो प्रकाश इतका तीव्र होता की सुजितचे डोळेच दिपले.
त्या उजेडात त्याने समोर पाहिलं. रस्ता रिकामा होता. ती आकृती, तो सपाट चेहरा, तो थंडपणा, सगळं एका सेकंदात गायब झालं होतं. जसं काही तिथे कधी कोणी नव्हतंच. ट्रक सुजितच्या बाजूने वेगाने सोसाट्याचा वारा निर्माण करत निघून गेला. ट्रकच्या ड्रायव्हरने सुजितकडे साधं बघितलंही नाही. त्याच्यासाठी सुजित फक्त रस्त्यावर थांबलेला एक बाईकस्वार होता. ट्रक गेल्यावर पुन्हा पहिल्यासारखाच तोच अंधार आणि तीच गाडीची हेडलाईट. पण आता ती जीवघेणी शांतता नव्हती. आता लांब जाणाऱ्या ट्रकचा एकसुरे आवाज होता. सुजितने थरथरत्या हाताने पुन्हा शेल्फ दाबलं. आणि आश्चर्य म्हणजे मघाशी मृत झालेली बाईक पहिल्याच प्रयत्नात परत चालू झाली. इंजिनचा तो नेहमीचा आवाज सुजितला आता जगातील सर्वात गोड संगीत वाटू लागलं. त्याने गिअर टाकला आणि गाडी पळवायला सुरुवात केली. त्याने मागे वळून पाहिलं नाही, आरशात पाहिलं नाही. त्याने फक्त गाडी पळवली, जीव मुठीत धरून. सुजित घरी पोहोचला तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते. तो बाईकवरून उतरला पण त्याचे पाय लटपटत होते. त्याने स्टँड लावला आणि तसाच पडवीतल्या पायरीवर बसला. घरातले सगळे झोपले होते. त्याने कोणालाही उठवलं नाही. त्याला कोणाशीही बोलायची ताकद नव्हती. तो तसाच बसून राहिला, कपडे न बदलता, पाणी न पिता. त्याची नजर अंगणातील अंधारात लागलेली होती. त्याला माहित होतं की त्याने जे पाहिलं त्याला काहीही अर्थ नव्हता. त्याला लॉजिक नव्हतं, त्याला कारण नव्हतं. पण जे घडलं ते भयावह होतं. ती खरोखर दिसली तर ती नक्की कोण होती? तिला काय हवं होतं? ती ट्रक आल्यावर का गेली? या प्रश्नाची उत्तरं त्याला कधीच मिळणार नव्हती. सुजितच्या शरीरातला तो थरार अजूनही गेला नव्हता. आता जेव्हा जेव्हा तो डोळे मिटायचा त्याला तो सपाट चेहरा आणि ती मोडलेली मान दिसायची. त्या रात्री सुजित झोपलाच नाही आणि त्यानंतरच्या अनेक रात्रीही तो व्यवस्थित झोपू शकला नाही. सुजितला बाईकवर बसताना, आरशात बघताना किंवा नुसत्या शांततेतही ती रस्त्यावरची बाई कायम जाणवत राहिली. आजही जाणवते. ती मात्र तिथेच होती, अदृश्य, फक्त एका संधीची वाट बघत. आणि ती तिला मिळणारही होती कदाचित. समाप्त. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे पुढे नवीन कथा अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. कथा आवडली तर कथेला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि मित्रांसोबत शेअर करा. मी लवकरच परत येईन एका नवीन कथेचा थरार घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.